जलगांव से एक बहुत ही बड़ी खबर सामने आई है। गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ की ओर से उत्तर महाराष्ट्र और 40 गांव क्षेत्र के लिए विभिन्न पदों पर नई नियुक्तियां घोषित की गई हैं। संघ के उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पद पर मुराद पटेल की नियुक्ति की गई है। वहीं 40 गांव तालुका अध्यक्ष पद की जिम्मेदारी विजय गायकवाड़ को सौंपी गई है। तालुका उपाध्यक्ष पद पर शरीफ मिर्झा, जबकि तालुका सचिव पद पर नासिर शेख की नियुक्ति की गई है। इसी क्रम में 40 गांव शहर अध्यक्ष पद पर अफरोज खान, शहर उपाध्यक्ष पद पर भूषण शेटे तथा शहर सचिव पद पर अलीम सैयद को नियुक्त किया गया है। इन सभी नियुक्तियों की घोषणा संघ के केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम, भगवान सोनार एवं अन्य पदाधिकारियों की उपस्थिति में की गई। इस अवसर पर नवनियुक्त पदाधिकारियों से ग्रामीण पत्रकारों की समस्याओं को लेकर संगठन के माध्यम से प्रभावी और सशक्त कार्य करने की अपेक्षा व्यक्त की गई। ब्यूरो रिपोर्ट शरीफ मिर्जा, दमदार इंडिया न्यूज, जलगांव। राहणार आहे कारण जळगाव जिल्ह्यातून महाराष्ट्रात बऱ्याच संघटना आहेत आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या संघटना या पोटाल मोजण्या इतक्या संघटना आहे। मला तरी वाटत नाही कुठली संघटना पत्रकारांसाठी काम करते। जसा जो आता मुद्दा जो लेटेस्ट झाला की जळगाव नगरपालिका गुण मिळवले तर त्या दोघही विद्यार्थ्यांना मी माझ्याकडून व्यक्तिगत 11,000 रुपयाचं बक्षीस मी आज जाहीर करतो की कुठंतरी या पत्रकारांना चालना मिळावी, पत्रकारांच्या मुलांना चालना मिळावी, त्यांचं कौतुक करावं। आणि भगवान भाऊ, मी तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी ही विनंती करेन की आपला जो जो सभासद राहील त्या सभासदांच्या मुलांच्या गुणपत्रकाचे झेरॉक्स मांडून आपल्या या सभासदांच्या समोर त्यांचं कौतुक व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करेन। नक्कीच तुम्हाला आम्हाला शासनाने नागरिक म्हणून सगळ्या सुविधा दिलेल्याच आहेत, परंतु पत्रकारावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल त्या त्या वेळेला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ हा तुमच्या आमच्या सर्वांच्या मागे, तुम्ही जसे आमच्या मागे तसेच आम्ही तुमच्या मागे उभे राहू अशी आशा व्यक्त करतो। आणि मी भगवान भक्तांचं अभिनंदनपेक्षा आभार मानेन की त्यांनी एवढे पत्रकार केले आणि या संघटनेला आता ऊर्जितावस्था नक्कीच दिली। आता दिलीप तिवारी सर या ठिकाणी आलेले आहेत, तर आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण गणपतीचं या ठिकाणी पूजन करून घेऊ। थोडं मागे वळायला त्या संदर्भामध्ये तेच भाऊ आपल्याला या ठिकाणी एक दोन मुलाचं मार्गदर्शन करतील। त्यांना दीपक पवार म्हणून आहे त्यांचं नाव, त्यांना आपण खूप मोठी जबाबदारी आज जळगाव जिल्ह्यासाठी त्यांना जबाबदारी दिलेली आहे आपण। निश्चितच आपल्या संघटनेच्या माध्यमातून ते आपल्याला नेहमी सहकार्य करायचं, आपल्या खिशातून करायचं, जमेल तर करायचं, नाही तर आपण आपले प्रबोधन करायचं जे काम आहे ते करत राहू। आणि जी रंजल्या गांधीला जे म्हणजे धाब्यावर बसलेल्यापासून तर शेवटपर्यंत जो पत्रकार आहे त्याच्यासाठी त्याच्या घरी जाऊन, एखाद्या पत्रकाराला ऍक्सिडेंट असेल, त्याला कामावर जाताना नसेल, त्याच्या घरी जाऊन 6 महिन्याचा किराणा भरून द्यायचा, त्याचा काही वादा गादा करायचा नाही, कुठे फोटो काढायचे नाही, काही करायचं नाही। काम करायचं तर असं करायचं। मी भगवानला पहिलं सांगितलं आपला उद्देश आहे, कारण देवाच्या कृपेने गाडी आहे, बंगला आहे, सगळं कमवून बसलोय आम्ही, आम्हाला पैशाची गरज नाही, आम्हाला माणसं चांगले पाहिजे। आम्हाला मनापासून सांगतोय की आम्हाला माणसं चांगले पाहिजे, माणसाला माणूस जोडणारा माणूस पाहिजे आणि तिथेच जाऊन आम्हाला देव बघायचा आहे। शेवटचा देव आम्हाला तोच बघायचा आहे की ज्या झोपडीत जाऊन ज्या शेतकऱ्यांच्यासाठी जो पत्रकार त्याच्या डोळ्यातला अश्रू पुसतो त्या पत्रकारापर्यंत आम्हाला पोहोचायचं। ग्रामीण भागात का जायचंय, नाव सुद्धा देण्याचा आम्ही काही कॉपी केलेली नाही कोणत्याही संघाची। आम्हाला ग्रामीण नाव देण्याचं कारणच आहे की ग्रामीण मध्ये दिवा पेटेल तरी इथे झगमगाट होईल शहरामध्ये, आणि ती ग्रामीण भागातला दिवा आम्हाला विजू द्यायचा नाहीये, म्हणून हाच आमचा उद्देश आहे। जास्त बोलणार नाही, बरेच कार्यक्रम पुढे घेण्याची इच्छा आहे। आमची सिनियर मंडळी बसलेली आहे। दिलीप तर माझा क्लासमेट आहे, दिलीपला माहित आहे की मी विचार करतो तो ते म्हणजे मी त्याला विचारा कसं इलेक्शन मध्ये औरंगाबादला आम्ही जेव्हा शिकत होतो सांगितलं नाही, पण माझा नेहमीचा स्वभाव आहे की करायचं आहे ना तो हुनरी लोक सोबत पाहिजे। भगवान पहिल्यापासून सोबत आहे, भगवानला वाटलं भगवान हे आपणच करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही। आणि भगवानला असं कसं आहे थोडस हे करायला वेळ लागतो, 4 वर्ष लागणार पेटला, आणि मला कुठेतरी वाटलं की त्याला साथ मिळते, भगवानला भगवानची साथ मिळते, भगवानला भगवानची साथ आहे, आपली सगळ्यांची साथ आहे। आणि खरंच भगवान दुसरा जन्म घेऊन आलेला आहे
मी त्याला म्हटलं हा जन्म तुला देवानी फक्त चांगलं काम करण्यासाठी दिलेला आहे, मागचं सगळं विसरायचं, आता नवीन काम सुरू करायचं आणि नवीन जीवाने काम सुरू करायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या दिवशी आम्ही हे फायनल केलं मी गिरीश भाऊशी बोललो म्हटलं भाऊ असं आहे. भाऊ म्हणे की एक नेता म्हणून नाही ना, एक मंत्री म्हणून नाही. गिरीश भाऊ माझ्यासोबत लहानपणापासून आम्ही भुसावळला खेळायचो सोबत, त्यामुळे गिरीश भाऊशी माझे संबंध चांगले आहेत. म्हटलं भाऊ असं असं करतोय, बिलकुल करा म्हणे, तुम्हाला काही लागलं आमच्या विरोधात गेलं तरी चालेल, हे गिरीश भाऊचे शब्द आहेत, पण काम चांगलं करा. म्हटलं भाऊ आपली बाजू जर आपण चोखपणे सांभाळून ठेवली आणि संघटनेपर्यंत मांडली तर संघटना आपल्या पाठीशी उभी राहते आणि त्या व्यक्तीला त्याची बाजू सांभाळून त्याला न्याय मिळतो समाजामध्ये. यासाठीच आपण गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहे. मला पत्रकारितेमध्ये जवळपास 15 वर्ष झाले. 15 वर्षापैकी जवळपास 14 वर्ष मी क्राईम पीटर सांभाळतोय आणि या कार्यकाळात मला तिवारी साहेबांसारखे लोक लागले, यादव साहेब आहेत, यावलकर साहेब आहेत, हे अनेक वृत्तपत्रांमध्ये मी काम केलं आणि आता एका पोर्टलच्या माध्यमातून जबाबदारी सांभाळतोय. माझं बऱ्याच ठिकाणी खटके देखील उडाले, परंतु हे आपण काम करताना त्यांच्याशी आपली असलेली मैत्री दुखावता कामा नये, हे पण आपण तेवढं गरजेचं ठेवू नये, कारण संबंध महत्त्वाचे असतात. आज तो माणूस आपल्याला इथं भेटलाय तर दुसरीकडे भेटेल, काय काम कामापुरती असतं. तुम्ही आज त्याची वैर घेतलं तेव्हा तुमचा ह्या वैरचा बदला तो दुसऱ्या ठिकाणी कुठेही काढू शकतो, तेव्हा तुमच्या मध्येला कोणी धावून येणार नाही, कारण आपलं कुटुंब आपल्याला सांभाळायचं असतं. तुम्हाला या संकटाचा तो सामना स्वतःलाच करावा लागतो, कोणाचंच घर पोसायला कोणी येत नाही. त्यामुळे तुम्ही पत्रकारिता करत असताना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा लागेल याची अगोदर व्यवस्था करावी. पत्रकारितेवर पूर्णतः तुमचं पोट भरणं शक्य नाही, कारण आजकाल काय